नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक म्हातारीचं जादूचा चमचा यावर एक गोष्ट सांगणार आहे. ही एक गोष्ट मनोरंजक आणि लोकप्रिय मराठी गोष्ट आहे. गोष्टीची सुरुवात एका गरीब म्हातारीने होती, जी एका छोट्या खेड्यात एकटी राहत असते. तिला फार काही मिळत नसते, पण तिच्याकडे एक जादूचा चमचा असतो, ज्याच्या मदतीने ती तिचं पोट भरू शकते. म्हातारी जेव्हा जेवण बनवायचे असते तेव्हा ती जादूचा चमचा वापरून जेवण तयार करते आणि त्या चमच्यामुळे तिला भरपूर आणि स्वादिष्ट अन्न मिळते. मात्र ती हा गुपित कोणालाही सांगत नाही. जादूच्या चमच्याच्या मदतीने ती रोज स्वादिष्ट अन्न बनवते, पण कधीही जास्तीचं अन्न घेत नाही. एके दिवशी गावातील काही स्वार्थी लोकांना म्हातारीच्या जादूच्या चमच्याची माहिती मिळते. त्यांनी ठरवले की हा चमचा काढून घ्यायचा आणि आपला फायदा करून घ्यायचा. ते म्हातारीच्या घरी येऊन तिला धमकावतात आणि चमचा काढून घेतात. पण चमचा त्याच्या हातात गेल्यावर काहीच काम करत नाही. त्यांनी म्हातारीला परत जाऊन विचारलं तर आम्हाला चमचा काम करत नाही, काय करावं? म्हातारी त्यांना म्हणते, जादू चमच्यात नाही तर चांगल्या मनात असते. स्वार्थ आणि लालसेने तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही. गोष्टीचा बोध असाच असतो की जादू किंवा संपत्ती बाहेरच्या वस्तूमध्ये नसते, तर चांगल्या प्रेमळ मनात असते. त्याचप्रमाणे याच पद्धतीने अजून काही किस्से आहेत, ते सांगते. म्हातारीच्या जादूच्या चमच्याची गोष्ट ऐकणाऱ्यांना खूप आवडली आणि हळूहळू त्या चमच्याने अनेक किस्से तयार होऊ लागले. प्रत्येक गोष्टीत म्हातारीचा जादूचा चमचा नव्या पद्धतीने लोकांना शिकवण देत असे. म्हातारी आणि लालची शेजारीण. एकदा म्हातारीच्या शेजारी राहणारी एक स्त्री जी खूप लालची होती, तिने म्हातारीचा जादूचा चमचा मिळवण्याचं ठरवलं. ती म्हातारीकडे जाऊन म्हणाली, तुझा जादूचा चमचा मला काही दिवस दे. मला थोडं अन्न तयार करायचं आहे. म्हातारीला तिची स्वार्थी वृत्ती माहीत होती, पण तरीही तिने चमचा दिला. लालची शेजारीण चमचा मिळाल्यावर खूप साखरपाक, मिठाया आणि विविध प्रकारचे अन्न तयार करू लागली. तिचा लोभ वाढत गेला, पण काही दिवसांनी चमच्याने काही करणं बंद केलं. त्यातून काही अन्न तयार होईना. शेवटी ती म्हातारीकडे येऊन चमचा परत दिला. म्हातारी हसून म्हणाली, चमचा फक्त तेवढाच देतो जितकी गरज असते. लोभात अडकून त्याचा फायदा नाही. म्हातारीचा चमचा आणि राजाचा दरबार. एकदा एका राजा म्हातारीच्या जादूच्या चमच्याबद्दल ऐकतो आणि तो म्हातारीला बोलावतो. राजा म्हातारीला विचारतो, तू मला तो जादूचा चमचा दे. माझ्या दरबारात रोज मोठमोठ्या मेजवानी ठेवायच्या आहेत. म्हातारी विचार करून चमचा राजाला देते, पण एक शर्त घालते. चमचा फक्त तेव्हाच काम करतो जेव्हा अन्न गरजेसाठी असते, फाजील लोभासाठी नाही. राजा हे ऐकून चमचा घेतो आणि दररोज मोठ्या प्रमाणात अन्न तयार करायला सुरुवात करतो. सुरुवातीला चमचा अन्न तयार करत राहतो, पण हळूहळू चमच्याचा परिणाम कमी होत जातो. अखेर एके दिवशी चमचा पूर्णपणे थांबतो. राजाला समजतं की चमचा फक्त गरजेनुसारच काम करतो आणि जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच देतो. राजाने म्हातारीला चमचा परत देतो राजा आणि तिला धन्यवाद देतो. म्हातारीचा चमचा आणि चोर. एका गावात एक चोर होता, जो सर्वांची संपत्ती चोरत असे. त्याला म्हातारीच्या जादूच्या चमच्याची माहिती कळते तेव्हा तो ठरवतो की त्या जादूचा चमचा चोरून त्याचा फायदा करून घ्यायचा. एक रात्री चोर म्हातारीच्या घरात शिरतो आणि जादूचा चमचा चोरून पळून जातो. तेव्हा त्याच रात्री चमचा वापरून खूप सारा अन्न तयार करण्याचा प्रयत्न करतो, पण चमच्यातून काहीच निघत नाही. त्याला आश्चर्य वाटतं की हा चमचा काही काम करत नाही. म्हातारीला याबद्दल समजल्यावर तिने चोराला सांगितलं की चमचा चोरल्याने तो जादू नाही दाखवणार. त्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठीच होतो. चोराला आपली चूक कळली आणि त्याने चमचा परत केला. या पद्धतीने होती ही छान अशी म्हातारीची जादूच्या चमच्याची गोष्ट. तर तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.